पूसा तहसील के कृषि अधिकारी कार्यालय में पीएम किसान योजना की किस्तें रुकने के कारण एक किसान जहर की डिब्बी लेकर पहुंचा। किसान ने आरोप लगाया कि कृषि अधिकारी को बार-बार शिकायत देने के बावजूद भी अधिकारियों ने कोई भी ध्यान नहीं दिया, इसलिए उसे ये कदम उठाना पड़ा। माझ्या 9 किस्ता आल्या कशाच्या 2000च्या मोदीच्या, बाकीच्या नंतरची कोणतीच किस्त आली नाही, कोणतंच काही आलं नाही। हां, किती किस्त बाकी आहे? आता हे 9 किस्त बाकी आहेत अजून, आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने जे दिले ते बी बाकी आहेत, ते बाकी दिले आहे। नाही। बरं, आणि त्याच्या पुढगिरीचे जे पैसे आले ते बी दिले नाही, कोणतेच पैसे दिले नाही, कोणतेच काही नाही। बरं, त्याबद्दल तुम्ही कृषी विभागाला बोलले का? 17 वेळा येऊन 17 वेळा तक्रार केली आहे। CCTV कॅमेऱ्यात माझं तुम्ही पाहू शकता। बरं, काय उत्तर होतं अधिकाऱ्यांचं? पाहू अच्छा, करून देतो बस एवढंच। बरं, आज पॉयझनचा डब्बा घेऊन येण्याचं काय कारण? बस आखरी तर कटाळलं होतं, तर काय आता पाणी नाही, उद्या पाणी पडायला झालं। आता त्याला काय इलाज काय, आता डबल पेरणी करायचं काम पडणार आहे, त्याला इलाज हे पैसे भेटतील बघ, डबल पेरणी करू। तुम्हाला कोण रोखलं? हे बाकीच्या शेतकऱ्यानं रोखलं, त्याने डबा घेऊन फेकून दिला। अच्छा, तुम्हाला आत्महत्या करू दिलं नाही? करू दिलं। पण अशा प्रकारचं टोकाचं पाऊल कधी उचलायचं नाही, स्वतःचं जीवन संपवायचं नाही आहे, कारण हे पैसे आज ना उद्या भेटतील, परंतु असं पाऊल पुन्हा उचलणार नाही, उचलू नका असं आमचं चॅनलच्या वतीने तुम्हाला विनंती आहे। सर, तुमच्या विनंतीला मान्य आहे, पण असं काय झालं त्याला आम्ही काय करणार? जबाबदार कोण?